सगळ्यात मोठी डिवोशनल टूर महाराष्ट्रात मानली जाते। हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये, कुठलीच आम्ही पेड प्रमोशन करतो त्याच पद्धतीची गुफेमधून जाताना पाणी हा सगळा रस्ता त्यांनी किंवा अजून सगळ्यात सोयींबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार पाहुण्यांनो, मी योगिता गावडे तुम्हा सर्वांचंच गावडे सिस्टर्स या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। आज आहे या मंथचा 3rd एपिसोड, अर्थातच पाहुण्यांसोबत गप्पा मारण्याचा। परंतु हा एपिसोड आपण काही कारणामुळे शिफ्ट करत आहोत आणि त्या जागी आपण एक दुसरा एपिसोड घेऊन येत आहोत। बरं, तुम्हाला हा क्वेश्चन असेलच की आज रसिका का नाहीये बरं या व्हिडिओमध्ये? कारणही त्या पहिल्या क्वेश्चन्सला अनुसरूनच आहे। तर तुम्हाला सांगू इच्छिते, तुम्हाला माहितच असेल की मी गेल्या शुक्रवार, शनिवार, रविवार अर्थात 14, 15, 16 ला ट्रिपला गेली होती माझे आई बाबा, अतुल आणि प्रणव सोबत। तर त्यावेळी जेव्हा मी टूर वरून रिटर्न आली त्यावेळी भरपूर अशा माझ्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी आणि काही फ्रेंड्सने मला या ट्रिप बद्दलची माहिती विचारली। त्याचबरोबर ज्या टूरनी मी गेलेली त्या टूरची सगळी इन्फॉर्मेशन, त्याचा फीडबॅक, या सगळ्या गोष्टी त्यांनी मला विचारल्या। आणि मी असं मग ठरवलं की हे सगळं प्रत्येकाला वेगवेगळं सांगण्यापेक्षा मी याबद्दलचा एक व्हिडिओज बनवते आणि तोच व्हिडिओ मी तुमच्यासमोर आज घेऊन आली आहे। तसं मी त्यांना बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे, परंतु प्रॉपर फीडबॅक मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अष्टविनायक ही ट्रिप अर्थातच 8 गणपतींची ही ट्रिप आहे। 8 गणपती वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित झालेले आहेत। मुळातच हे सर्व स्वयंभू आहेत आणि ही अष्टविनायक टूर सगळ्यात मोठी डिवोशनल टूर महाराष्ट्रात मानली जाते। मुळातच अष्टविनायक ट्रिप ही गणपती बाप्पाच्या 8 देवस्थानांची ट्रिप आहे। वेगवेगळी 8 देवस्थानं आपल्याला या पूर्ण ट्रिपमध्ये पाहायला मिळतात। ही सर्वच देवस्थानं ही स्वयंभू आहेत। गणपती बाप्पा अर्थातच सुखकर्ता, विघ्नहर्ता आणि जे आपण मनात चिंततो ते पूर्णत्वास नेणारा असा हा चिंतामणी। त्यामुळे भारतभरातून किंवा महाराष्ट्रातील प्रचंड लोक या अष्टविनायकाला नवस करतात, त्यांच्या मनातील इच्छा व्यक्त करतात आणि या ट्रिपला जात असतात। काही जण ट्रिप मधून वेगळाच आनंद अनुभवण्यासाठी सुद्धा जात असतात। अशा प्रकारे ही अष्टविनायक ट्रिप संपन्न होते ती 2 ते 3 दिवसामध्ये। बरीचशी ही अष्टविनायकातली गणपती एकमेकांच्या जवळच आहेत। जसं की 5 गणपती हे पुण्यात आहेत, 2 गणपती आहेत रायगड जिल्ह्यात आणि 1 गणपती आहे अहमदनगर जिल्ह्यात। असं हे 8 गणपतींची टूर। चला तर मग मी प्रत्येक गणपतीचं विश्लेषण करून सांगते। त्याआधी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते की मी आणि माझी बहीण रसिका आम्ही दर शुक्रवारी 6 वाजता तुमच्या समोर नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन येत असतो। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडले तर इतरांसोबत शेअर सुद्धा करा आणि लाईक सुद्धा करा। थांबा, मी तुम्हाला इकडे प्रत्येक गणपतीची आख्यायिका सांगत नाही, कारण प्रत्येक गणपतीची आख्यायिका ही तुम्हाला गुगलवर मिळेलच। परंतु तिथली सध्याची परिस्थिती, तिथे जायचं कसं आणि तिकडचा सध्याचा माहोल कसा आहे, आजूबाजूला दुकानं आहेत का, किंवा अजून सगळ्यात सोयींबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच सोबत मी ज्या टूरने गेलेली अर्थातच निष्णाई हॉलिडेज यांचा फीडबॅक आणि इतर लोकांसोबत या टूर पद्धतीचं मी कंपेअर करून तुम्हाला सांगणार आहे की मी निष्णाई हॉलिडेज का ठरवली ते। चला तर मग जाऊया प्रत्येक गणपतीच्या विश्लेषणाकडे। तर आमची ही टूर होती 3 दिवसाची। पहिल्या दिवशी आम्ही 3 गणपती केले। पहिला होता लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक, दुसरा होता ओझरचा श्री विघ्नेश्वर, तिसरा होता रांजणगावचा श्री महागणपती। त्यातल्या पहिल्या मंदिरात अर्थातच लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मक या गणपतीला जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या चढून जाव्या लागतात। आमच्या टूर मॅनेजर प्रमाणे 300-350 पायऱ्या या तिकडे होत्या ज्या आम्ही चढून गेलो। तिथे डोंगराळ भाग आहे आणि लेण्यांमध्ये हे गणपतीचं मंदिर वसलेलं आहे। काही 8वी काही 3री अशी ती लेणी होती ज्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आणि हे मोठं देवस्थान तिकडे होतं। याच फक्त लेणीमध्ये जाण्यास आपल्याला परवानगी आहे, इतर लेण्यांमध्ये जाण्यास प्रवेश निषिद्ध आहे, कारण तिकडे भरपूर असं माकडांचा फैलाव आहे। भरपूरशी माकडं आपल्याला रस्त्यातच चालताना दिसतात आणि इतर लेण्यांमध्ये तिथे असतीलच किंवा इतरही प्राणी ते असतील, म्हणून बाकीच्या सर्व लेण्या या बंद असतात आणि फक्त गणपती बाप्पाच्या लेणीमध्ये आपण जाऊ शकतो। बरं, या ठिकाणी जात असताना जर आपण प्रसाद घेऊन जात असू वर
तर तो प्रसाद प्रॉपर बॅगेमध्ये घ्या, कारण इतकी वानर, इतके माकडं तिकडे आहेत की ती प्रसादाची पिशवी ते उचलून घेऊन जातात. पण त्या माकडांना हे माहित आहे की गणपती बाप्पाच्या दर्शनाला जात आहेत, तर जास्वंद आणि दुर्वांचा हार यांना घेऊन जायला द्यावा. अर्थातच पाण्याची बॉटल सुद्धा त्या कॅरी करायला देतात, परंतु प्रसाद किंवा इतर काही पदार्थ असतील तर ते मात्र ते हिसकावून घेतात. वर गेल्यावर फक्त मंदिर आहे, एक पुजारी भेटतील, इतर तिथे काहीच अशी सुविधा नाही आहे. त्यामुळे जर तुम्हाला प्रसाद, हाराचं ताट घेऊन जायचं असेल तर ते खालूनच घेऊन जा. बरं, तुम्हाला जर या पायऱ्या चढायच्या नसतील तर तिथे डोलीचाही ऑप्शन आहे. प्रत्येकी 1500 रुपये असा या डोलीचा चार्ज आहे. 4 जण ही डोली उचलून आपल्याला वरपर्यंत घेऊन जातात. भले 350 पायऱ्या असतील, पण जेव्हा तुम्ही चालायला सुरुवात करता त्या पायऱ्या कधी संपतात हे तुम्हाला कळणारही नाही. आम्ही अक्षरशः प्रणवला उचलून घेऊन या पायऱ्या चढलेलो आहे, त्यामुळे इतका काही त्रास आम्हाला झाला नाही. हा फक्त 11 वाजता दुपारचा ऊन असल्या कारणाने जरा उन्हाची झळ जाणवली. आता जाऊया आपण ओझरच्या श्री विघ्नेश्वराकडे. अर्थातच हे मंदिर प्रशस्त आहे. काळ्या दगड्यामधलं हे बांधकाम आहे आणि आजूबाजूला भरपूर दुकानं आहेत, त्यामुळे तुम्ही खरेदी किंवा गणपतीचं ताट, हार, फुलांचा प्रसाद असं सगळं तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यानंतरचा रांजणगावचा श्री महागणपती. महागणपती अर्थातच सर्वश्रेष्ठ, प्रसिद्ध आणि प्रशस्त. आजूबाजूचा इतर परिसर अगदीच मोठा आहे, फिरायला जागा आहे आजूबाजूला मंदिराच्या परिसरात, आणि लाकडी बांधकाम तिकडे आहे आणि आतमध्ये जो गाभारा आहे तो अर्थातच काळ्या दगडांमध्ये रचलेला आहे. अशा प्रकारचं हे रांजणगावचं श्री महागणपती देवस्थान अगदी अगदी विलोभनीय आहे. बरं, या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील गजबजलेला आहे. तिथे भरपूर अशी लोक प्रसाद किंवा इतर सर्व गोष्टींची विक्री करत असतात. दुसऱ्या दिवशी आम्ही 3 मंदिरं केली. त्यातलं पहिलं होतं थेऊरचा श्री चिंतामणी, दुसरं सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक आणि तिसरा मोरगावचा श्री मयुरेश्वर. पहिला गणपती अर्थातच थेऊरचा श्री चिंतामणी. या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर देखील बऱ्यापैकी गजबजलेला आहे, दुकानं आहेत, परंतु आम्ही ऑलमोस्ट सकाळी 7:30 वाजता तिथे पोहोचलो असल्या कारणाने दुकानं काही चालू नव्हती. 1-2 फुलांची दुकानं आपली चालू होती. बरं, हे मंदिर पेशवे काळातील असल्या कारणाने बऱ्यापैकी इथे पेशवाई लुक आहे. लाकडाची बारं इकडे आहेत आणि आतमध्ये अर्थातच काळ्या दगडाचं मंदिर आहे. बरं, इथे आजूबाजूला अजून 3 मंदिरं आहेत. श्री दत्ताचं, श्री शिवशंकराचं आणि मारुतीरायाचं. तुम्ही तिथेही दर्शन घेऊ शकता. नंतरचा आम्ही गणपतीला गेलो ते म्हणजे सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक. आम्ही 20 वर्षाआधी सुद्धा अष्टविनायक ट्रिप केली होती आणि तेव्हा या गणपतीला जाण्यासाठी आम्ही नदीमधून होडी घेऊन गेलेलो आणि त्या गणपतीच्या देवस्थानापर्यंत पोहोचलेलो. परंतु आता गेल्या 5-6 वर्षात तिथे छान असा पूल झालेला आहे आणि भीमा नदीवरून आपण त्या पूल पार करून त्या ठिकाणी पोहोचतो. भीमा नदी अर्थातच महाराष्ट्रातली एक प्रसिद्ध नदी आहे आणि याच भीमा नदीच्या काठी वसलेलं सिद्धटेकचं श्री सिद्धिविनायकाचं मंदिर. हा बाप्पा हा संपूर्ण अष्टविनायकातील 8 गणपतीपैकी असा एकमेव बाप्पा आहे ज्याचे सोंड ही उजव्या साईडला आहे. जसं मुंबईमधलं श्री सिद्धिविनायक मंदिर तसंच सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायकाचं हे मंदिर. तिथे देखील आजूबाजूचा परिसर अगदी गजबजलेला आहे. तुम्ही छान पद्धतीने खरेदी वगैरे सगळं काही करू शकता. त्यानंतर मी जाते मोरगावचा श्री मयुरेश्वराकडे. अर्थातच जेव्हा आम्ही या मंदिरामध्ये गेलो तिथे भरपूर अशी लाईन होती, म्हणून आम्हाला पास काढून या मंदिरात जावं लागलं. पास अगदीच नॉमिनल 100 रुपयाचा होता आणि ऑलमोस्ट आम्हाला आतमध्ये दर्शन दिलं गेलं आणि छान पद्धतीने आमचं दर्शन झालं. मंदिर लाकडाचं थोडंफार आहे आणि काळ्या दगडाचं देखील आहे. मला जास्त हा परिसर एक्सप्लोअर करता नाही आला, त्यामुळे मी सांगू नाही शकत, परंतु आजूबाजूच्या एरियात दुकानं आणि बाकीचा सगळा भाग हा गजबजलेला मात्र आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही 2 मंदिरं केली, महडचा श्री वरदविनायक आणि पालीचा श्री बल्लाळेश्वर. मला वाटतं ऑलमोस्ट ही 2 मंदिरं सगळ्यांनीच केली असतील, कारण मुंबई पुण्यापासून रायगड हा जिल्हा तसा जवळच, त्यामुळे सगळ्यांनी ही गणपतीची मंदिरं करणं साहजिक सहज सोपं आहे. महडचा श्री वरदविनायक हे मंदिर अष्टविनायकातील मंदिरापैकी असं एकमेव मंदिर आहे की या ठिकाणी आपण बाप्पाला स्वहस्ते फुलं किंवा नैवेद्य किंवा नारळ चढवू शकतो. त्यामुळे या मंदिरात जाण्यापूर्वी तुम्ही आवर्जून तिथे प्रसादाचं आणि देवाला चढवायचा दुर्वा, फूल, नारळाचं ताट नक्कीच घ्या, कारण तुम्ही तिथे स्वहस्ते चढवणार असता. आजूबाजूचा परिसर देखील उत्तम आहे, सगळं स्वच्छ आहे मुळात. आणि नंतर आता आपण जाऊया पालीच्या श्री बल्लाळेश्वराकडे. बल्लाळ देव अर्थातच
भरपूर सेलिब्रिटीजचा आवडता देव आहे असं मी सांगेन. कारण मुळातच याची आख्यायिका ही आहे की आपण जे काही त्या बल्लाळेश्वराकडे मागतो ते पूर्ण होतच. आणि म्हणून असे मराठीचे सेलिब्रिटी श्री बल्लाळेश्वराच्या मंदिरात आवर्जून जातात आणि त्याची आपली इच्छा पूर्ण करून नवस देखील फेडतात. अगदीच प्रशस्त असं मंदिर श्री बल्लाळेश्वराचं आहे. लाकडी बांधकाम आहे आणि काळ्या दगडाचा आतमध्ये गाभारा आहे. आता अष्टविनायकातील सर्वच मंदिरांमध्ये भक्त निवासाची सोय आहे. त्यामुळे जर कुठल्या मंदिरात तुम्हाला प्रत्यक्ष अभिषेक करायचा असेल तर तो सकाळीच केला जातो. त्यामुळे तुम्ही भक्त निवासामध्ये राहू शकता. त्याचप्रमाणे टॉयलेटची अगदी योग्य ती व्यवस्था केलेली आहे. मला हेच खूप छान आवडलं की टॉयलेट हे अगदी साफ, स्वच्छ आणि भरपूर पाणी असलेलं आहे आणि कुठलीच गैरसोय होणार नाही असे आहे. यानंतर मला तुम्हाला सांगायला आवडेल की जर तुम्ही घरातूनच काही नैवेद्याचं ताट किंवा नारळ घेऊन जात असाल तर खूपच छान आहे. आमच्या टूर मधल्या एका काका काकींनी तसं केलेलं की त्यांनी मोदक वगैरे सगळं घरातूनच बनवून घेतलेलं आणि ते खूप मला आवडलेलं. परंतु जर तुम्ही तिकडे जाऊन हे सगळं खरेदी करणार असाल आणि जर तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर मी सजेस्ट करेन की प्रत्येक ठिकाणी तुम्ही नारळ घेऊ नका, कारण मग ते ओझं तुम्हाला परतीच्या प्रवासाला ते सगळं घेऊन यायचं असतं. बरं, तशी तुमची इच्छा, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आवर्जून तुम्ही घ्या. पण या व्यतिरिक्त आपण तिकडे अभिषेक करू शकतो आणि त्याचप्रमाणे फुलाची पाकळी तर आपण अर्पण करूच शकतो. आणि अभिषेक ह्या सर्वच मंदिरात केला जातो. फक्त लेण्याद्रीच्या मंदिरात मला काही आढळलं नाही, पण तिकडे दानपेटी होती ज्यामध्ये आपण दान आपलं घालू शकतो. बाकी सर्व गणपतीच्या मंदिरात प्रॉपर अभिषेक होतो. त्याची रीतसर पावती बनवली जाते आणि अभिषेक होणार याचा अर्थ आपला नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आपलं गोत्र हे सगळं ती लोक लिहून घेतात आणि प्रॉपर अभिषेक करून काही दिवसांमध्ये आपल्याला त्याचा प्रसाद घरपोच पाठवला जातो. तर ही सुविधा मला फार आवडली. ही सुविधा गेली 20 वर्षाआधी सुद्धा होती आणि आम्हाला त्याचा प्रसाद त्यावेळी सुद्धा घरीपर्यंत आलेला. बघूया आता या ट्रिप मधून आम्हाला मिळतोय का. पण नाही मिळाला तरी काही हरकत नाही. देवाला दान केलं ते सत्कर्मी आणि सपात्रिक असावं. यापुढे सांगेन मी ते म्हणजे खरेदी. सर्वांनाच प्रसादाची खरेदी करायची असेल किंवा इतर गोष्टींची खरेदी करायची असेल तर तुम्ही अशा ठिकाणी खरेदी करा म्हणजे कुठल्याही दिवसाचा शेवटचा गणपती. म्हणजे काय की एखाद्या दिवसात जो शेवटचा गणपती आपण करू त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात तुम्ही प्रसाद घ्या, जेणेकरून आपल्याला पूर्ण दिवस तो प्रसाद नाचवायला नको. संध्याकाळी आपल्या हॉटेलमध्ये आलात की तो प्रसाद आपण जागेवर व्यवस्थित ठेवू शकतो. किंवा जर तुम्ही ट्रिपच्या एंडला ही सगळी खरेदी केली तरीही खूप छान असेल. आता पुढे जाऊन मी मूळ मुद्द्यावर येते, ते म्हणजे ज्या टूर कडून मी गेलेली. आता तुम्ही म्हणाल की फक्त ही या एकाच टूरचं सांगणार आहे का, तर नाही. मी ट्रिप प्लॅन करण्याआधी फक्त निष्णाई हॉलिडेज इथेच इन्क्वायरी केली नव्हती, तर त्याचसोबत विघ्नेश्वर, केसरी आणि देशपांडे ट्रॅव्हल्स यांसोबत सुद्धा मी इन्क्वायरी केलेली. सगळ्यांकडून मी माझे कोट विचारून घेतलेले. काही काही कोट्स असे होते की निष्णाई हॉलिडेज पेक्षा काही 500 ते 1000 रुपयांनी जास्त होते. परंतु पैशाचा प्रश्न नव्हता, मला होता तो रिव्ह्यूचा प्रश्न, फीडबॅकचा प्रश्न. माझे काही नातेवाईक ऑलरेडी निष्णाई हॉलिडेज सोबत ट्रॅव्हल करून आलेले. त्याचसोबत आम्ही आमच्या 2-3 ट्रिप अशा प्लॅन केल्या ज्यामध्ये जो ड्रायव्हर आमच्या सोबत होता तो काही काळ निष्णाई हॉलिडेज मध्ये ड्रायव्हरचं काम करत होता आणि त्याच्याकडून तर खूप छान फीडबॅक आलेला. म्हणून मग आम्ही ठरवलं की निष्णाई हॉलिडेज मध्येच आपण अष्टविनायक ट्रिप करूया. आणि हो, खरंच हा डिसिजन आमचा उत्तम ठरला. का ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर सर्वप्रथम येते मी खाण्याच्या व्यवस्थेवर. सगळ्यांना ट्रिप मध्ये जायचं तर व्यवस्थित खाणं लागतं. खाणं अथवा पिणं म्हणा. संपूर्ण ट्रिप मध्ये आपल्याला सकाळचा 3 टाइमचा नाश्ता, दुपारचं 3 वेळचं जेवण आणि रात्रीचं 2 वेळचं जेवण दिलं जातं. प्रत्येक दिवशी प्रत्येकाला 1 लिटरची बॉटल पाण्याची दिली जाते. इनफ होतेच, पण ज्यांना कोणाला अजून हवे असेल ते लोक बाहेरून घेऊ शकतात. त्याच्याबरोबर नाश्ता असा होता की पहिल्या दिवशी जरा जड नाश्ता होता. अर्थातच मिसळ पावचा होता, त्यासोबत प्रॉपर प्लेटिंग होती, लाईक पापड, दही वगैरे होतं. दुसऱ्या दिवशी जरा नॉर्मल, अर्थातच मेदू वडा, सांबार, इडली असं होतं. आणि तिसऱ्या दिवशी अगदीच नॉर्मल, जसं पोहे आणि बटाटा वडा. आपल्या पचायला हलका गेला पाहिजे या विचाराच्या या अनुषंगाने त्यांनी तो ठेवला असेल. पहिल्या दिवशीचं जेवण अगदी हॉटेलमध्ये होतं. दुपारचं हॉटेलमध्ये जरी असलं तरी अगदी असं सात्विक होतं. वरण भात, पोळी भाजी, 2 भाज्या होत्या, छास ठेवला होता, खीर होती. छास ठेवला असल्या कारणाने काय झालं, आम्ही एवढ्या रणरणत्या उन्हातून आल्यावर पहिला सगळ्यांनीच ताव मारला तो म्हणजे छासवर. आणि हे सगळं फूड अनलिमिटेड होतं. दुसऱ्या दिवशी दुपारी एकदम लॉटरीचं जेवण होतं.
ते म्हणजे एका वाड्यात आमचं जेवण होतं आणि तो वाडा होता एका गुरुजींचा. अगदीच अस्सल मराठमोळं जेवण होतं. श्रीखंड घरी बनवलेलं, पुरी, बटाट्याची पिवळी भाजी, मटकीची उसळ, चटणी, वरण भात, अगदीच साग्र संगीत जेवण होतं. मुळात मला हे जेवण आवडलं का माहिती का? कारण उन्हाच्या झळा लागतच नव्हत्या. बाहेर एवढं रखरखतं ऊन होतं, परंतु तो जो वाड्यामध्ये आम्ही गेलो, अगदीच तिथे प्रत्येक ठिकाणी पंखा नव्हता, परंतु आम्हाला गरम जराही जाणवलं नाही. जेवण पोटभर गेलं आणि त्याचा त्रासही झाला नाही. तिसऱ्या दिवशीचं जेवण हे देखील एका घरामध्ये होतं आणि तिकडेही आम्हाला मस्त असं मोदक, एवढा भला मोठा मोदक, वरतून तुपाची धार आणि मोदक हा सुद्धा अनलिमिटेड ऑप्शन होता. आणि अर्थातच पोळी भाजी, 2 भाज्या होत्या, कोशिंबीर वगैरे सगळं साग्र संगीत, ताक, हे सगळं मराठमोळं साग्र संगीत जेवण होतं. ह्याचा उद्देश मला वाटतं हाच होता की एखाद्या प्रवासाला उन्हाचा आणि मग जेवणाचा असा त्रास होऊ नये यासाठी ते नॉर्मल दुपारचं जेवण असायचं. परंतु रात्रीचं जेवण हे ऑब्व्हियसली जिथे आम्ही स्टे केलेला होता, जिथे आम्ही राहिलेलो होतो त्या हॉटेलमध्ये होतं. आता हॉटेल हे तेवढं खासच होतं, त्यामुळे हॉटेलचं जेवण अगदीच लॅविश होतं. अगदी सूप पासून ते डेझर्ट म्हणजे आईस्क्रीम, गोडाच्या पदार्थापासून बिर्याणी, 2 प्रकारच्या भाज्या, रोटी, वेगवेगळ्या प्रकारचे सॅलॅड्स, हा सगळा मस्त मस्त छान असा ऑप्शन होता. जेवण लॅविश होता, स्टे लॅविश होता, त्याच्यामुळे तेही आम्हाला भरपूर आवडलं. म्हणजे मी तुम्हाला एक सांगू का, मी भरपूर असे पदार्थ, म्हणजे माझ्यासोबत लहान बाळ असल्याकारणाने ऍपल म्हणू नका किंवा वॅफल, सगळ्या गोष्टी मी घेऊन गेलेली, पण त्या मला जराही उघडाव्या लागल्या नाही. कारण पोटच एवढं छान तृप्त होत होतं जेवण जेवल्यानंतर, किंवा प्रणवलाही एवढी भूक लागत नव्हती ते खाल्ल्यानंतर. मध्ये 1-2दा खाल्लं त्याने, पण बाहेरचं असं काही वेगळं आम्हाला घ्यावं लागलं नाही किंवा नेलेलं आम्ही खाल्लंही नाही, तर रिटर्न घेऊन आलो. त्यानंतर येते मी तिकडच्या स्टेकडे. अर्थातच आवर्जून मी तुम्हाला सांगेन की मी एका माणसाची 6,000 रुपये भरून ट्रिप बुक केलेली. त्याआधी मी 5,500ची त्यांच्याकडूनच ट्रिप बुक केलेली, पण नंतर त्यांचाच मला असा फोन आला की मॅडम तुम्ही अपग्रेड घ्या 6,000मध्ये, कारण तुमच्या पूर्ण बसमधले काहीच फक्त पॅसेंजर आहेत की ज्यांनी ही ट्रिप बुक केली आहे, आणि जर तुम्ही त्यांच्यासोबत ही ट्रिप बुक केली तर तुम्हाला सगळं छान असं स्टे मिळेल किंवा तुम्हाला एक वेगळं हॉटेल मिळेल. आणि कदाचित तो माझा निर्णय योग्य ठरला की मी अपग्रेड घेतलं. 6,000चा अपग्रेड घेतल्यामुळे स्टे एकदम लॅविश हॉटेलमध्ये मला मिळाला. तिकडे अगदीच व्यवस्थित सुखसोयी होती. सकाळी टी मेकर होता, प्रॉपर गिझरचं पाणी येत होतं, ब्लँकेट्स किंवा एसीचं टेम्परेचर, सगळं सोप वगैरे सगळंच अगदी व्यवस्थित तिकडे होतं. म्हणजे प्रणवला एकदम कॉझी ॲटमॉस्फिअर मला तिथे मिळालं. अगदीच कसली गडबड नव्हती. मुळातच मला तुम्हाला सांगायला आवडेल की असा स्टे ठरवलेला की त्यांच्या एकूण टोटल 5 बस त्या दिवशी निघालेल्या. मग त्यांनी प्रत्येक बसचं कदाचित हॉटेल हे वेगवेगळं ठेवलेलं. आमच्या बसचं जे हॉटेल होतं त्या ठिकाणी इतर बसेस आल्या नव्हत्या, फक्त आमची 1 नंबर बस तीच त्या हॉटेलमध्ये स्टे करत होती. त्यामुळे काय होत होतं की गर्दी किंवा चलबिचलपणा किंवा गोंधळ हा सगळा उडाला नव्हता. आमच्याच बसमधली माणसं आमच्याच हॉटेलमध्ये, कदाचित इतर बसवाल्यांना सुद्धा 30 त्यांची हॉटेल्स, तेवढीच ती माणसं, असं सुद्धा असेल. मला त्यांच्याबद्दल माहित नाही, पण आमच्याबद्दल ही एक छान योजना होती. बस म्हणाल तर प्रॉपर एसीची बस, धक्के बिक्के कुठेही जाणवत नव्हते. बरं, एसीचं टेम्परेचर देखील असं सेट होतं की अगदीच थंडी नाही आणि गरम होत आहे ह्याचा तर प्रश्नच नाही. प्रॉपर कर्टन्स, त्याच्यामुळे अगदीच उन्हाचा त्रास वगैरे होत नव्हता. आम्ही अगदीच उन्हाळ्यात कडाक्याच्या टायमाला गेलेलो, परंतु जेव्हा आम्ही मंदिरं फिरून आम्ही बसमध्ये यायचो त्यावेळी आम्हाला अगदीच हायसं वाटायचं. आता मी तुम्हाला माहिती देते ती म्हणजे निष्णाई हॉलिडेजची. अर्थातच निष्णाई हॉलिडेजची ही ट्रिप 6,000 रुपयाची आहे 3 दिवसाला, 2 नाईट आणि 3 डेजचा स्टे अशी ही ट्रिप आहे. यामध्ये आपल्याला 8 गणपती, त्याचबरोबर जेजुरी, प्रति बालाजी, प्रति शिर्डी आणि प्रति वैष्णोदेवी ही 4 देवस्थान देखील एक्स्ट्रा फिरवली जातात. अर्थातच जेजुरी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. प्रति शिर्डी, प्रति बालाजी आणि प्रति वैष्णोदेवी ही मंदिरं देखील बघण्यासाठी खूप सुंदर आहेत आणि आवर्जून आपण ती बघायला पाहिजे. वैष्णोदेवीच्या मंदिरात तर त्याच पद्धतीची गुफेमधून जाताना पाणी, हा सगळा रस्ता त्यांनी बनवलेला आहे आणि सगळंच छान होतं. प्रति शिर्डी देखील त्याच पद्धतीचं शिर्डीचं देवस्थानासारखंच ते बनवलेलं होतं. द्वारकामाई होती
आम्ही ही सगळी देवस्थानं अगदीच सकाळी केल्यामुळे आम्हाला तिकडचा गजबजलेला परिसर काही अनुभवता आला नाही. परंतु प्रति बालाजी बद्दल मी तुम्हाला सांगू शकते, अगदी सुंदर आजूबाजूचा परिसर, कारण तो आम्ही संध्याकाळी एक्सप्लोर केलेला. आणि बोलतात ना, एक श्रीमंत देवस्थान ते जाणवलं. सगळीकडे मस्त अशा साऊथ इंडियन म्युझिक वाजत होतं, प्रसाद देखील उत्तम, आजूबाजूचा परिसर तेवढा छान मेंटेन केलेला. आणि ती साऊथ इंडियन अशी वेगवेगळी उंच अशी मंदिरं त्यांनी ती बिल्ड केलेली. खूप छान असं नक्षीकाम होतं. म्हणजे प्रणवला काही वेगळीच मजा तिकडे आली, कारण ते साऊथ इंडियन म्युझिक वाजत होतं आणि प्रणव आणि म्युझिक हा एक वेगळाच ताळमेळ आहे. बरं, आता या ट्रिप सोबत मला आवर्जून सांगायला आवडेल ते निष्णाई हॉलिडेजने दिलेलं आम्हाला एंटरटेनमेंट. पहिल्या दिवशी काही एंटरटेनमेंट नव्हतं, आम्ही फक्त ओळख करून घेतली आफ्टर लंच. पण ओळख फार महत्वाची होती. त्याच्यामुळे आम्हाला कळलं की आम्ही कुठून आलोय, आमचा नेटिव्ह प्लेस काय आहे, किंवा एकमेकांची नावं आम्हाला कळली. त्याच्यामुळे आमच्यात जास्त सलोखा निर्माण झाला, किंवा आमचं प्रत्येकाचं एज्युकेशन किंवा त्यांचं करिअर कळल्यामुळे आम्ही तशा गप्पा देखील मारायला लागलो, किंवा एकमेकांना सांभाळून घेण्यासाठी, एकमेकांना ओळखीसाठी आम्हाला इंट्रोडक्शन फार महत्वाचं ठरलं. दुसऱ्या दिवशी आम्हाला थेऊरच्या चिंतामणीपासून सिद्धटेकला जाण्यासाठी 2 तासाचा कालावधी होता. त्यावेळीच त्या लोकांनी आम्हाला अंताक्षरी अरेंज केली होती. ऑब्व्हियसली होल गर्ल्स वर्सेस होल बॉईज. म्हणजे माझे पप्पा बिप्पा पण त्याच्यामध्ये इन्क्लूड होते, पण ते मागे बसले आणि आम्ही सगळ्या लेडीज पुढे बसलेलो. आणि एवढी धमाल आली ती अंताक्षरी खेळण्यात. आणि कधी एकदा तो 1.5-2 तासाचा प्रवास निघून गेला, काहीच कळलं नाही. बरं, हा प्रवास करत असताना जिथे जिथे बस जायची ना, बरोबर त्याच ठिकाणी ही लोक आम्हाला बाजूच्या परिसर बघायला सांगायची. बरं, हा असा डोंगर आहे, हा महत्वाचा डोंगर आहे. ती भीमा नदी दाखवली. लेण्याद्रीला जाताना आम्हाला माळशेज घाट लागला, तो घाट दाखवला. मी सांगायचं विसरून गेली, माळशेज घाट पावसात तर उत्तम आहेच, म्हणजे तो एक्सप्लोर करणे. पण उन्हात जेव्हा आम्ही गेलो तेव्हाही आम्हाला बघून एवढं सुंदर वाटलं ना, की काय तो वर्णावर्णाचा रस्ता. म्हणजे कोल्हापूरचा जो आंबा घाट आहे ना, तसाच सेम माळशेज हा घाट. बरं, मी अजून एक आवर्जून सांगायचं विसरली. लेण्याद्रीचा जो श्री गिरिजात्मकचं मंदिर आहे त्याच्या समोरच शिवनेरी हा किल्ला आहे. आणि असं मानलं जातं की आपल्या राजमाता यांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा जन्म होण्यासाठी पुत्रप्राप्तीसाठी नवस देखील केलेला होता. बॅक टू माय टूर. आमच्यासोबत टूर मॅनेजर होती मिस सानिका. तिने या सगळाच एकदम व्यवस्थित तामझाम केला होता. मग दुसऱ्या दिवशी आम्ही अंताक्षरी खेळलो आणि तिसऱ्या दिवशी ठरवलेली ती हौजी अगदीच मॉडर्न टाईपची होती. म्हणजे सगळे कागदाने खुणाबिणा करायच्या नव्हत्या, वेगळ्याच पद्धतीचे कागद होते, वेगळ्याच पद्धतीचा एक तो बोर्ड होता. ज्याला तो नंबर लागेल त्याने तो बोर्डचा नंबर फक्त असा उलटा करून ठेवायचा. आणि ऑब्व्हियस जे आपले रूल्स वगैरे आहेत ते, अजून एक हौजी विनर काढलेला, म्हणजे एक हौजी विनर आणि अजून एक हौजी विनर, असा हौजी विनर त्यांनी काढलेला. आणि या सगळं इतकं छान पद्धतीने सामावून घेतलेलं की अंताक्षरीमध्ये काकी लोक या अक्षरशः टॉप लेवलची गाणी गात होता. म्हणजे आम्ही ऐकलीच नाही. म्हणजे सगळ्यांना, आमच्यासारख्या मुलींना, आमच्यासारख्या बायकांना तोंडात मारतील एवढ्या सुंदर ती गाणी गात होती. ती लोक एन्जॉय करत होते, त्यामुळे आम्हाला तर वेगळीच मजा येत होती. आणि दुसऱ्या दिवशी तर हौजी खेळताना सगळीच जण एकदम मिक्स झालेली. त्यानंतर जे विनर झाले त्या लोकांनी डान्स केलेले गाडीमध्ये, मस्त एंटरटेनमेंट. म्हणजे विनर सोडा, पूर्ण गाडी आमची एकदम माहोल झालेला. कदाचित त्यांच्या प्रत्येक ट्रिपमध्ये ही लोक ते करतच असतील, परंतु मला माझ्या ट्रिपचा हा जो ग्रुप मिळालेला त्याच्याबद्दल मी फार लकी समजते. प्रत्येक सीटवरचा माणूस उठून एन्जॉय करत होता. म्हणजे कुठले काका म्हणू नका, कुठल्या काकू म्हणू नका, अगदी मुलं जी बॅचलर्स आहेत, काही काही तर नॉन महाराष्ट्रीयन होती, ती लोक देखील त्या मराठी गाण्यांवरती इतकी एन्जॉय करत होती. काही काही तर कॉर्पोरेट मधली कलिग्स होते आणि ती देखील फार एन्जॉय करत होते. त्यांच्या सरांना चिडवत होते. माझ्या आई बाबांनी तर मजा केलीच, आम्ही दोघांनीही मजा केली, प्रणवनेही मजा केली. आणि एवढा फॅमिलियर बॉन्ड तयार झाला. असं वाटलं आम्हाला अजून एक छान. तर या सगळ्याचं क्रेडिट मी ऑब्व्हियसली आमची टूर मॅनेजर मिस सानिकाला देते.
पण यानंतरच एक वेगळीच गोष्ट होती. त्याचबरोबर मला आवर्जून एक सांगायला आवडेल की ते म्हणजे आमच्याच बसमध्ये या निष्णाई हॉलिडेजचे ओनर कम फाउंडर मिस्टर तुषार सणस हे देखील होते. त्यांच्याबद्दल तर मला भरभरून बोलायला आवडेल. एक असं व्यक्तिमत्व ज्यांना आम्ही त्यांच्यातलंच एक एम्प्लॉय समजलो. म्हणजे इतक्या वेगळ्या पद्धतीने ते मजा करत होते, मध्येच मराठी मध्येच हिंदी. मग आम्हाला असं वाटत होतं त्यांना हिंदी येत नाही का किंवा काय म्हणजे असे मजा करतायत. बिंदास ते मजा करत होते. अगदीच जाणवत नव्हतं की ते ओनर आहेत. पहिले 3 दिवस तर आम्हाला हे कळलंच नव्हतं. अक्षरशः आम्हाला जेवण वाढण्यापासून ते स्वतः जेवण वाढत होते, कारण त्यांचा काहीचा स्टाफ जेव्हा कमी पडत होता तेव्हा ते तिथे उतरून जेवण वाढत होते किंवा आमच्यासोबत मस्ती करत होते, अंताक्षरी खेळत होते. हाऊसी खेळताना देखील इतकी त्यांनी धमाल केली की आम्हाला वाटलंच नाही की ते ओनर आहे. स्टेअरिंग सुद्धा त्यांनी हातात घेतली आणि त्यांनी आम्हाला ट्रिप ती छान घडवून आणली. आणि ज्यावेळेस आम्ही हाऊसी विनरचं प्राइस डिस्ट्रीब्युशन झालं त्यावेळेस त्यांनी निष्णाई हॉलिडेज बद्दल फार फार सांगायला सुरुवात केली. आणि मग एंडला त्यांनी म्हणालं की मीच या कंपनीचा ओनर आणि फाउंडर आहे. आणि त्यांच्याबद्दल त्यावेळेस जो रिस्पेक्ट वाढला तो अप्रतिम. ते म्हणाले की त्या 9वीत असल्यापासून त्यांनी ही ट्रिप टुरिझम सुरुवात केलं आणि आज त्यांच्या या टुरिझमला 15 वर्ष झाली आहेत. मी म्हणेन की अशी कंपनी ग्रो व्हायला पाहिजे आणि अशा माणसांना आपण साथ दिलीच पाहिजे. कारण इतके डाऊन टू अर्थ माणूस मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं. म्हणजे मी भरपूर लोकांबद्दल ऐकून आहे, पण बघणं प्रत्यक्षात हे मी त्या दिवशी अनुभवलं. एखाद्या माणसाला जेवण वाढणं, पत्रावळ्या वाढणं, त्याचप्रमाणे स्टेअरिंग हातात घेणं. बरं एवढंच नाही, जो त्यांचा स्टाफ होता त्याच्यासोबत ते एवढे कंबाईन झालेले की स्टाफ आहे हेच आम्हाला वाटत होतं. आणि असा माणूस जो एवढा डाऊन टू अर्थ आहे ह्याची प्रगती होण्यापासून कोण रोखणार? यांची प्रगती तर देवच करणार. त्यामुळे मी आवर्जून सांगेन की अशा माणसाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही निष्णाई हॉलिडेजला नक्कीच बुक करा. आणि हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये, कुठलीच आम्ही पेड प्रमोशन करत नाहीये. मी प्रत्येकाचे पैसे पे केलेले आहेत आणि ह्यातून जो मी एक्सपिरियन्स घेतला जो छान होता, काही गोष्टींचं जे काही मला नाही पटलं तेही मी तुम्हाला सांगितलं, पण मोस्टली हा सगळा एक्सपिरियन्स छानच होता. आणि जे सगळेजण रिव्ह्यूज मागत होते तर तो असा हा व्हिडिओ मला आवर्जून सांगायला आवडेल की तुम्ही नक्कीच निष्णाई हॉलिडेज बरोबर अष्टविनायक ट्रिप तर प्लॅन कराच, पण त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळे पॅकेज सुद्धा आहेत. दत्तधाम यात्रा, पंढरपूर यात्रा, अशा वेगवेगळ्या यात्रा त्यांनी ऑलरेडी तयार केलेल्या आहेत, प्लॅन आहेत. त्यामुळे तुम्ही जर इतरही टूर करत असाल तर त्यांच्यासोबत नक्कीच टूर करा. चला तर मग व्हिडिओच्या शेवटास आलेलो आहे. तुम्हाला देखील जर ही ट्रिप बुक करायची असेल तर आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देत आहोत. आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आवर्जून नक्कीच सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या शुक्रवारी नवीन विषयासह. तोपर्यंत रसिका नाहीये असंच. बाय. गणपती बाप्पा.